चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हे पहा, तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की अचानक रात्री मोठा निर्णय, लाडकी बहीण योजनेचे उद्या या वेळेत वाटप, जे पैसे वाटप होणार आहेत उद्यापासून होणार आहेत, तर कोणत्या वेळेत हे पैसे वाटप होणार आहे, तुमच्या खात्यात कोणत्या वेळेत पैसे जमा होणार आहे उद्यापासून, याबद्दल सर्व काही प्रूफनुसार मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। जो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघेल त्यालाच ही माहिती समजणार आहे आणि तुम्हाला नीटपणे समजून मी सांगणार आहे की पैसे कसे भेटणार आहेत, खात्यात कसे पैसे येणार आहेत, कोणत्या वेळेत तुम्हाला चेक करायचं आहे खातं आणि तुमच्या खात्यात पैसे कधी ॲड होणार आहेत, याबद्दल सर्व काही डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। पुन्हा सांगतो बघा, रात्री अचानक मोठा निर्णय झालेला आहे। उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहेत आणि या वेळेत ते पैसे वाटप होणार आहेत। चला याबद्दल सर्व काही तुम्हाला प्रूफनुसार सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही। बघा खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, दिसलं त्यावरती क्लिक करा, पटापट क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे। एवढे जण व्हिडिओ बघतात परंतु चॅनलच सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनल पण सबस्क्राईब करा। केलं सबस्क्राईब? ठीक आहे। चला आता आपण सर्व अपडेट जाणून घेणार आहोत। पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या आजच्या अपडेट आहेत त्या अपडेट सांगतो आणि त्यानंतर जो अचानक रात्री मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीणचे पैसे वाटप संदर्भात आणि ते केव्हा तुम्हाला चेक करायचं आहे, खात्यात पैसे कधी जमा होणार आहे, याबद्दल तुम्हाला सर्व सांगतो। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चला आता आपण संपूर्ण पहिले अपडेट बघूया, त्यानंतर मी तुम्हाला त्याबद्दल पण माहिती देतो। आता सर्वप्रथम एक माहिती तुम्ही लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते पहिला जो हप्ता असणार आहे जुलै आणि ऑगस्टचे, हे अनेक जणांना भेटले आहेत, परंतु हे जे पहिले हप्ते आहेत जुलै आणि ऑगस्टचे, ओके 2 हप्ते ते, तर हे पैसे 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भेटणार आहे 4,500 रुपये, म्हणजे 3 महिन्याचे सलग भेटणार आहेत। परंतु 1 सप्टेंबरच्या आता पुढे जे फॉर्म भरतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे भेटणार आहेत बरं। त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की या महिलेला 4,500 भेटले, या महिलेला 4,500 भेटले, माझ्या शेजारी त्या महिलेला 4,500 भेटले, मला तर कमीच भेटले, मला तर 1,500 भेटले, 2 महिन्यांचे पैसे आले नाही, असं तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही। कारण तुम्हाला एक कारण इथे मी सांगत आहे, GR नुसार निर्णय झालेला आहे की आता पुढे सप्टेंबर महिन्यापासून जे पुढे फॉर्म भरतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच पैसे भेटणार आहेत 1,500 रुपये, आलं लक्षात। परंतु 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे त्यांना 4,500 रुपये भेटणार आहेत। हे तुम्ही डोक्यात फिट करून घ्या आणि तुम्हाला जास्त टेन्शन घेण्यासारखं इथे काहीच नाही, पूर्ण क्लिअर GR नुसार करण्यात आलेला आहे। आता महत्त्वाचं अजून एक महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती देखील नीट समजून घ्या। आता बघा, मुख्यमंत्र्यांनी एक नवीन मोहीम इथे राबवलेली आहे, तर कुटुंब भेट ही मोहीम राबवलेली आहे। आता तुमच्या गल्लीत, तुमच्या शहरात, तुमच्या जिल्ह्यात आता तुम्हाला जे काही कार्यकर्ते आहेत किंवा शिवसैनिक आहेत ते तुम्हाला तुमच्या गावात येतील आणि तुम्हाला विचारपूस करतील। सर्व कुटुंबांना ह्या भेटी होणार आहेत, ज्यांना पैसे भेटलेले आहेत किंवा ज्यांना पैसे भेटलेले नाहीत अशा सर्व कुटुंबांना या भेटी देणार आहेत, शिवसैनिक भेटी देणार आहेत। आणि महत्त्वाचा याचा निर्णय झालेला आहे आणि याची सुरुवात झालेली आहे। अनेक कुटुंबांना भेटी सुरू झालेल्या आहेत आणि भेटीमध्ये तुम्हाला विचारलं जाणार की योजनेचा लाभ तुम्हाला भेटला का, भेटला असेल किंवा नाही भेटला असेल क्लिअर सांगा, तसेच तुमच्या घरात किती जणांना लाभ भेटला असं तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती द्यायची आहे। जरी तुम्हाला लाभ भेटला नसेल तर नक्कीच ते तुम्हाला मदत करतील आणि तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्हल करून देतील आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात येऊन जाणार आहेत मग, ओके। त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे आता जे पैसे तुम्हाला पडणार आहेत, तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत ते काही जणांचे निघणार नाहीत, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। काही जणांचे पैसे का निघणार नाहीत त्याचं मोठं कारण म्हणजे आधार सीडिंग। आधार कार्ड बँकेला लिंक करा, आधार सीडिंग केल्यावरच तुम्हाला ते पैसे काढता येणार आहे। त्यामुळे आताच तुम्ही, तुमच्याजवळ आता टाईम असेल तर आधार सीडिंग बँकेत जाऊन KYCचा फॉर्म भरून आधार सीडिंग आताच करा। चला आता आपण पुढील अपडेट बघणार आहोत, पुढील महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत।
तर हे पहा, महत्त्वाची अपडेट आहे बरं, नीटपणे समजून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बाल विकास विभागाने सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती. बघा, मागच्या वेळी ज्यांचे पैसे कट झालेले आहेत त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय आहे, सर्वात मोठी अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. पहिले सूचना काय देण्यात आलं होतं की जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे बँकांनी कट करू नका याबद्दल सूचना देण्यात आली होती. तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून अशा तक्रारीही आल्या असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. बघा, अधिकाऱ्यांनी याबद्दल वरती माहिती दिली की पैसे बँकवाले अजून कापत आहे लाडकी बहीणचे. आता बघा, त्यावर आता या संदर्भात थेट RBI, हे बघा इथे महत्त्वाची माहिती आहे बरं, नीटपणे समजून घ्या. हे बघा, त्यावर आता थेट या संदर्भात जे थेट RBIलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता डायरेक्टली RBIलाच पत्र पाठवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे. आता तुमचे जरी 1000 रुपये, 2000 रुपये, 1500, 500, 100 जे पैसे कट झालेले असतील ते पुन्हा येणार आहेत. बघा, इथे RBIला रिक्वेस्ट केली जाणार आहे, पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जेवढे पैसे लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलेचे पैसे, ज्यांचे जेवढे पैसे कापले असतील ते रिटर्न करा, पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे. आणि 100% तुमचे पैसे रिटर्न येऊ शकतात या निर्णयानुसार. तर ही एक खूप महत्त्वाची अपडेट आहे. ही अपडेट मला खूप आवडली, कारण अनेक महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेमधून थकबाकी असो किंवा काही मायनसमध्ये अकाउंट असो ते पैसे कापण्यात आले होते, परंतु ते पुन्हा येण्याचे आता चान्सेस वाढलेले आहेत, कारण RBIला आता पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, चला आता आपण सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत. आजची सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत. ही अपडेट समजून घेणं खूपच गरजेचं आहे आणि तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक या अपडेट जाणून घेण्यासाठीच केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता ही अपडेट समजून घ्या. जी माहिती मी तुम्हाला देत आहे ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. आता बघा, उद्यापासून पैसे वाटप असं तुम्ही बघितलं आणि त्यावरती व्हिडिओवरती क्लिक केलं आहे. उद्यापासून पैसे वाटप, कोणत्या वेळेत पैसे वाटप होणार आहेत, अचानक हा निर्णय घेण्यात आला, याबद्दल आता माहिती समजून घ्या. चला, काय अपडेट आहे तुम्हाला आता सविस्तरपणे सांगतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली तुम्हाला मी अपडेट देत आहे. जी पण आपल्याकडे अपडेट येते सर्व प्रूफनुसार मी तुम्हाला सांगत असतो. मग ती छोटी असो किंवा मोठी असो, सर्व अपडेट मी तुम्हाला देत असतो. ओके, चला आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो. लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यात येणार आहेत, उद्यापासून पैसे येणार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा, तुमचे पैसे जे आहेत, तर तुमचे पैसे उद्या किंवा परवा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. उद्या किंवा परवा तुमच्या खात्यात म्हणजे जवळपास 14 तारखेपासून, म्हणजे परवापासून तुमचे पैसे खात्यात यायला सुरुवात होणार आहे. म्हणजे काही महिलांच्या खात्यात उद्यापासूनच पैसे यायला सुरुवात होणार आहे. म्हणजे किंचित महिलांच्या खात्यात उद्यापासून सुरुवात होईल आणि डायरेक्टली 14 तारीख ते 19 तारीख, 14 तारीख ते 19 तारीख या तारखेदरम्यान तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. उद्यापासून काही महिलांच्या पैशामध्ये हळूहळू पैसे यायला सुरुवात होणार आहे ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत. आणि 14 ते 19 तारखेपर्यंत ज्यांना जो 2 हप्ते भेटलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत अशा अनेक जणांना, सर्वच जणांना 14 ते 19 या तारखेदरम्यान पैसे वाटप केले जाणार. आता फक्त 1-2 दिवस बाकी आहे फक्त पैसे यायला. आता तुमचे 1-2 दिवसात सर्व पैसे खात्यावर पडणार आहे. सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. बघा, सर्वात मोठी निर्णय. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार सेटिंग पटापट करा, कारण उद्या परवा तुम्हाला पैसे काढता येणार नाही जरी आधार सेटिंग केलेलं नसेल तर. त्यामुळे आज तुमचा जो टाईम असेल तर आज तुम्ही आधार सेटिंग करा. जरी आधार सेटिंग नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही ते इझिली तपास करू शकता की तुमचं खातं आधार सेटिंग आहे की नाही, बँकेला लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या. 14 ते 19 तारीख म्हणजे उद्यापासून जर आपण विचार केला तर उद्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. हळूहळूपणे महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 ते 19 तारखेला डायरेक्टली तुमच्या सर्व महिलांच्या खात्यात ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत आणि ज्यांना पहिले 2 हप्ते भेटलेले आहेत अशा सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहेत. ओके, तर ही सर्वात मोठी अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असो ती सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत असतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती दिली जाते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट असो तुम्हाला सर्व, फक्त छोटे असो किंवा मोठे असो, सर्व तुम्हाला ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. बघा, खाली सबस्क्राईबचं बटन आहे. प्लीज हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करतो,
चॅनल सबस्क्राईब करा. बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये आहे. ते काही तुम्हाला फक्त अपडेट येण्यासाठी ते चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. केलं सबस्क्राईब? ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. तर सर्वांनी या व्हिडिओला व्हायरल देखील करा. या व्हिडिओला सर्व महिलांपर्यंत शेअर देखील करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.